फायनली ड्रीम कंप्लीट झालेलं आहे. खरं सांगते खूप म्हणजे खूप माझी अशी इच्छा होती की तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा ब्लॉग आहे महाबळेश्वरचा आणि पार्ट 1चा आहे. आणि तुम्हाला इथून पुढे खूप साऱ्या छान मस्त गोष्टी बघायला भेटणार आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकन करायला अजिबात विसरू नका. तर आम्ही पहाटे 5 वाजता निघालो. कुठून? पनवेलवरून निघालो. सगळं सामान वगैरे घेतलं. आई आणि माझी भाची म्हणजेच की आईला आणि माझ्या भाचीलासुद्धा आम्ही सोबत घेतलं होतं. आणि मग तिथून आम्ही निघालो आणि तिथे आलो नाश्ता करण्यासाठी. म्हणजे आम्हाला तिथे लागले. ते खूप मस्त छान असं हॉटेलसुद्धा होतं, पण नाश्त्याचं कायचं हे घेतलं नाही आहे व्हिडिओ वगैरे तयार केलं असतं. मग नंतर गाडीमध्ये थोडासा एन्जॉय वगैरे चालला होता. तर गप्पा वगैरे त्यांच्याशी चालल्या होत्या. पुढं जर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. खूप सारा एन्जॉय केला. इतका सारा एन्जॉय केला की एका पार्टमध्ये हा ना ब्लॉग कंटिन्यू होणार नाही. खूप सारा ब्लॉग असा मोठा होईल. यासाठी आहे ना मी फक्त 2 भागामध्ये डिवाईड केला. आणि या पहिल्या भागामध्ये हा तुम्हाला पार्ट 1 बघायला भेटेल आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला पार्ट 2 बघायला भेटेल. खूप मस्त, खूप छान असं हे केलं. आणि नाश्ता करत होतो त्यावेळेस ना तिथे थोडासा आमचा अर्धा एक तास गेला, कारण थोडंसं आम्ही एक आमच्या फ्रेंडची वाट बघत बसलो होतो. आता तुम्हाला माझा आवाज कमी जास्त येत असेल, कारण इथे थोडासा साईडला हे आहे ते रीडिंग. मला आता ब्लॉग कधी होते. आता जाताना तुम्ही हा नजारा बघू शकता. खूप छान होता हा नजारा. आहे ना तुम्ही पावसाळ्यात अनुभवला ना तर तितका सुंदर वाटणारा नजारा हा. इतकं पूर्ण उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये सुद्धा इतका छान मस्त असा हा व्ह्यू होता. खूप छान असा एन्जॉय करत करत आम्ही आहे ना मस्त फार्म हाऊसवरती येत होतो. आणि खूप सारे तुम्ही बघतच असाल माउंटेन किती छान दिसते. 1-2-3 फोटोसुद्धा क्लिक केले दऱ्याखोऱ्यामध्ये जे असतं ना. ते म्हणतात ना महाबळेश्वरला. आणि मी फर्स्ट टाईम महाबळेश्वरला आले होते, कारण याआधी फक्त मी बोर्डवरतीच महाबळेश्वर बघितलं होतं. फायनली आम्ही रिसॉर्टला पोहोचलो. आणि इथे पोहोचल्यानंतर पहिलं एंटर केलं आणि इथे गाडी वगैरे सगळं पार्क केलं. आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तुम्हाला आतमधलं थोडंसं दाखवते. आता खूप सारं काही ते शूट वगैरे असं जास्तीचं घेतलेलं नाही आहे. थोडं शूट घेतलं, पण जिथे एन्जॉय केलं ना तिथे खूप सारं घेतलं होतं. पार्ट 2मध्ये तुम्ही नक्की बघा. पार्ट 2मध्ये खूप छान छान अशा गोष्टी आहेत. इकडे किचन होतं, हे सगळं तुम्हाला मी दाखवते. इकडे किचन होतं. जर आपल्याला काही स्वतः बनवून खायचं असेल तर खाऊ शकतो, किंवा इथे जवळच हॉटेल होतं त्याच्यामधून आपण ऑर्डर करू शकतो. ज्यांना बनवून खायची इच्छा आहे ना ते सुद्धा असं बनवून खातात. आता हॉलमध्ये होतं, डायनिंग टेबल होता, टी व्ही होती आराममध्ये तुम्ही बघू शकता. आणि हा आहे एक बेडरूम, म्हणजे पहिला बेडरूम आहे. खूप छान असं बेडरूमसुद्धा खूप मोठा, बेड खूप छान होता. आणि बघा मी आरशाच्या समोर, मिररच्या समोर उभी होती. मला खूप छान वाटलं. आणि मुलांनीसुद्धा खूप सारा छान असा एन्जॉय केला. आता ती सांगत होती की तिचा रिव्ह्यू देत होती. मस्त छान असा आहे बोलत होते. हिला तर खूपच आवडलं. ही आहे माझी भाची. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस आधी जुन्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, खूप दिवस झाले. तर हा आहे ना कोणी आधी जायच्या आधी हा गेलाच स्विमिंगमध्ये. अजून आम्ही कोणी फक्त रिसॉर्ट इकडे तिकडे बघत होतो त्यावेळेसच हा तिथे रिसॉर्टमध्ये गेला. एक छोटं होतं आणि एक मोठं होतं. गार्डन एरियासुद्धा होता. खूप छान आणि मस्त समोरचा व्ह्यू इतका खूप सुंदर होता ना की बघण्यासारखा होता. जे ते उन्हामध्ये हा होता. त्यानंतर आम्ही नंतर जो काढलेला आहे ना तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. आणि माझे ब्लॉग कुठून बघताय आणि चॅनलला खरंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इकडे साऱ्या रूम होत्या. आता मी हे तुम्हाला ना वरती जाणार आहे. वरती आधी मी गेले नव्हते. आणि वरतीसुद्धा एक खूप छान मस्त व्ह्यू आहे, रूम आहे. आता तुम्ही बघू शकता इकडे वरती आलेली आहे मी. हा आहे बाहेरचा एरिया. आणि याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला दाखवते मस्त छान अशी मस्त मोठी बेडरूम. आणि हा जो आहे ना त्या बेडरूमच्या बाजूचा एरिया आहे. खूप छान आहे, खूप सुंदर असं. इकडे तुम्ही बघू शकता बेडरूम आहे. आणि बेडरूमच्या बाहेरच्या मला सगळ्यात आवडलं म्हणजे ही गॅलरी आवडली. खूप छान असतं. एक 5-6 वाजता इतकं मस्त वाटत होतं ना, खूप म्हणजे खूप मस्त वाटत होतं. हे तुम्ही वरून नजारा बघू शकता. ऊन होतं खूप छान. आणि आम्हाला आम्ही आहे ना नाश्ताच करून आलो होतो. त्या सकाळी लवकर नाश्ता केला होता. मग त्यासाठी जेवणाचा जो व्हिडिओ होता ना तो व्हिडिओ घ्यायचा राहिला. पण तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये जे काही जेवण वगैरे होतं ते सुद्धा. आता तोंड वगैरे आहे ना खूप सारं वेगळं झालं होतं, पण ठीक आहे, खूप छान वाटलं. आणि जे आहे ते एन्जॉय केलेलं आहे ना तुम्हाला मी खाली दाखवते. आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत इकडे बघा.
खालचा व्ह्यू होता मस्त छान असा. हा बाहेरचा जो वरच्या रूमचा आहे ना तो बाहेरच्या साईडचा, म्हणजे इथून आपण पटकन शॉर्टकटने काहीतरी आपल्याला घ्यायचं वगैरे असेल तर तुम्ही इथून एंटर करू शकता. आणि ह्याचं नाव आहे. तर तो नंतर आम्ही आहे ना मस्त असं स्विमिंगमध्ये उतरलं होतं आणि खूप सारे होते, छोटी मुलंसुद्धा होती आमच्यासोबत छान छान असे. आणि मस्त आम्ही असं एन्जॉय केला. खूप सारे असं एन्जॉय करण्यासारखं होतं मुलांना. आणि मुळात म्हणजे आहे ना मुलं बोर होत नव्हती, कारण मुलांना स्विमिंग होतं, गार्डन एरिया होतं आणि खूप सारे छान होतं. आणि मलासुद्धा असं ना निवांत असं मला वाटायचं की मग यांचा तुम्ही डान्स आता शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघाल, पण ह्यामध्ये सुद्धा बघा. इथे ज्यावेळेस आपण स्विमिंगला जातो त्यावेळेस हेच होत नाही आहे. हे गाणं रील बनवल्याशिवाय आपली काही ब्लॉगच पूर्ण होत नाही किंवा ट्रिपच पूर्ण होत नाही म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही. आता म्हणजे आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही समजून घ्यावा. आणि असं गाणं वगैरे केलं आम्हीसुद्धा खूप सारे असे व्हिडिओ रील्स आणि फोटोज वगैरे काढलेले आहेत. ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच दाखवेन आणि नक्कीच हे करेल. आम्ही खूप सारे ह्यांचे मी आधी काढले होते, जेव्हा की मी पाण्यात उतरायच्या आधी केलं होतं हे व्हिडिओ वगैरे. तर तुम्ही हे शॉर्ट व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामवरती सुद्धा माझ्या पेजवरती तुम्ही बघू शकता. आणि माझे हे ब्लॉग तुम्ही कुठे बघता, तुम्ही असं रिसॉर्टवरती गेल्यावर कशी मजा करता ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि मस्त छान असा आम्ही एन्जॉय केला. आता हा ब्लॉग 1-2 दिवसांनी अपलोड होईल की किती दिवसांनी होईल आता माहीत नाही. आता आम्ही निघालो होतो असंच गावी जाणार आहोत इथून पुढं. मग आम्ही पण थोडंसं मस्त हे वॉटरफॉल जे होतं ना ते खूप छान होतं. हे मस्त वाटत होतं. याच्यामध्ये खूप सारे एन्जॉय ॲक्टिव्हिटीज होत्या, असं खूप सारं केलं होतं. तर बघा आहोसुद्धा आले होते आणि ते तिकडे होते. मग आम्ही मस्त असं एन्जॉय केला. म्युझिक चालू होतं त्याच्यामुळे आवाज हा म्यूट केलेला होता, म्हणून मला व्हॉईस रेकॉर्ड द्यावं लागलं. तर काही असं म्युझिक नसतं ना तर मग मी असाच ब्लॉग टाकला असता, विदाऊट ह्याचं आवाजाचाच ब्लॉग टाकला असता. त्याच्यामुळे छान असं एन्जॉय केलं. तर एक रील काढायची होती, पण ही रील काढत असताना झालं असं की सगळं पाणी आहे ना नाकातोंडातच गेलं खरं सांगायचं झालं तर. खूप असं पाणी विचित्र अवस्थेमध्येच गेलं. आणि परत स्वतःचा एक व्हिडिओ काढला हावनचा, असं त्यांचं तुम्ही शॉर्ट रील वगैरे बघू शकता. हे पाणी होतं ना खूप छान होतं, खूप मस्त असं वाटत होतं हे ते एन्जॉय करण्यासाठी. आणि तर माझी जी फ्रेंड होती ना ती सुद्धा नाही, पण आता ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मग मस्त असं आम्ही ते तोंड वगैरे असे पूर्ण खरबडीत झाले होते, जसं की ह्या बघा. नंतर आम्ही हे ना मस्त हे केलं, ते परत रील झालेत आता. तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. महाबळेश्वरचा पार्ट 1 पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.